टॉस जिंकून घेरा जाते गड या टीमने बॅटिंगचा निर्णय घेतलाय. खूप चांगली क्रीडा स्पर्धा अनुभवायला मिळते. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत कुमार निलेश मोहिते आणि कुमार विहान भालेकर वन साइड जिवाळा आणि नाईकबा फायटर्स आयोजित जिवाळा चषक 2025 हे भव्य दिव्य ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जिवाळा चषक 2025 अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा. आज अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातल्या या सर्व लढती आपण बघतोय. कारण जिथे आपण पाहायला गेलं तर एक दमदार क्रीडा स्पर्धा. मागील मॅचचा हिरो ठरलाय अजय. अजय दादा यायचंय आपण आणि आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मात्र घेऊन जा अजय दादा. खूप चांगली गोलंदाजी राहिली. 3 धावा खर्च करत असताना 2 महत्वाच्या विकेट त्याने मिळवला. तो ठरला या मॅचचा हिरो. प्लेअर ऑफ द मॅचचा किताब अजय यांना देऊया. नितीनजी भालेकर सरांना मी विनंती करेन की आपलं छोट्या जब मॅचच्या दिशेने अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. टीम कुंभारवाडी बॉयज. कुंभारवाडी बॉयज एक जण या सर बोलाव. कोण आहे दादा? नितीन. यस मॅचला लगेच सुरुवात करूया कारण बघा वेळेत सामने बरोबर चालू आहेत. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती पंचांकडे अपील केली आणि अपीलमध्ये उत्साह पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी पंचांचा बोट आकाशाकडे. चांगला स्टॉप तिथे केलाय. नॉन सेकंड एंडला फेकी करा पाहायला मिळाली. काय घडलंय आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहायला गेलं तर अजित यांनी डोक्याला हात लावलाय. जाऊ द्या पण त्याने टाकला हळू जरी टाकला असता तरी विकेट होती ती. काम ना उभं राहिलं.
खोदून काढण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, इथे रनआउटचा चान्स, फलंदाज बाद. बापू पुढे घेसल रोड चालू झाला आता, रोड चालू झालाय ते दीपक आउट झाला ना, रोड चालू झाला रोड चालू आलो इथनं खालनं थांब संध्याकाळी उठायचं नाही जाणार आहे नाश्ता करायला. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर झाला. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव, जास्त काही मिळणार नाहीये आणि तिथे फक्त एकच धाव मात्र प्राप्त होते आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र पुढे सरसवते 2 या धावसंख्येवरती. खोदून काढण्याचा प्रयत्न, गॅप शोधून काढलाय अलॉंग द कार्पेट पद्धतीने, रिकाम्या जागा भरा, बॉल निघून चाललाय 4 धावांसाठी, येतोय चौकार. विके एडिटचे सर्वे सर्वा संकेत कुराडे आज या ठिकाणी दाखल झालेत. अनेक स्पर्धेमध्ये शॉर्ट व्हिडिओ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली आणि सोशल मीडिया प्रमुख पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे म्हणून त्यांची नियुक्ती या हंगामामध्ये पाहायला मिळाली आणि त्यांची प्रमुख उपस्थिती. हेमंत आलेत. पहिलं षटक इथे समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 6 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. हेमंत आलेत गोलंदाज स्ट्राईक वरती. स्ट्राईक इन एंडला मात्र बॅटर पाहायला मिळतोय प्रदीप. इनसाइड आउट थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न आणि अप्रतिम असा झेल पकडलाय अजितच्या माध्यमातून. विष्णू आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मात्र पाहायला मिळतोय. लेग स्टिक सोडून जाणारा बॉल, वाईट बॉल. खोदून काढण्याचा प्रयत्न मात्र जरूर झाला. क्षेत्ररक्षक आहे नॉन सेकंड एंडला डायरेक्ट करण्याचा थ्रो, परंतु वेगाने ही धाव कंप्लीट केली आहे. एक धाव मात्र जरूर कंप्लीट झाली आहे. सिंगल हिट अँड सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली 8. फटका फसलाय, बॉल अब येत आहे.
नो बॉलचा इशारा अंपायरचा, परंतु आपण जर पाहायला गेलं तर 2 धाबा कंप्लीट झाल्यात. नो प्लस 2 धाबा, टोटल 3 धाबा. फ्री टाय पुढच्या बॉल वरती. समोरच्या दिशेने फटका खेळला जरूर आहे. अप्रतिम असा प्रयत्न राहिला, परंतु प्रयत्नांना यश आलं नाहीये आणि बॉलला पाठवलंय 6 धाबांसाठी. षटकार. परत एक वेळेला त्याच दिशेला सलगचा दुसरा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु आता क्षेत्ररक्षकाकडनं कुठलीही चुकी झाली नाहीये. आकाश होता त्या ठिकाणी आणि आकाशने कुठलीही चुकी केली नाहीये आणि विकेटचं पतन, फलंदाज बाद. दोन ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 2 ओव्हर नंतर टीमची धावसंख्या 17 धावा. घ्या स्पीडअप घ्या थोडस. टी शर्ट वर लोगो नाही. ट्रॅक पॅन्ट नाही ना पण. किती रनची. हा बॉस 5 ना. पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट. जबरदस्त थ्रो इथे पाहायला मिळाला सुरेशच्या माध्यमातून, परंतु बघा बॅटिंग करणारी टीम घेरा जाते गड. तुम्हाला 5 रनची पॅनल्टी दिली जाते. घेरा जाते गड, तुम्हाला 5 रनची पॅनल्टी आहे. बघा कसं आहे, पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे काही नियम आहेत. एकतर तुम्हाला पूर्ण किटमध्ये यायचं आहे आणि किट जर बघितली तर ट्रॅक पॅन्ट व्हाईट आहे आणि संपूर्ण टीम एकतर ब्लॅक ट्रॅक पॅन्टमध्ये व्हाईट पॅन्टमध्ये असणं कुठेतरी महत्त्वाचं आहे. बेट करून पाठीमागे चाललाय, त्यामुळे 5 रनची पॅनल्टी ही तुम्हाला नक्कीच दिली जाते. बाई असोसिएशनचे काही नियम आहेत. कर्णधार ग्रुपवरती तुम्हाला नियमावली दिली गेली आहे आणि त्या नियमावलीचं उल्लंघन जर तुम्ही केलं तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन म्हटलं की नियम इथले कठोर आहेत. शेवटच्या कॅचचा कॉल आहे आणि जबरदस्त कॅच पकडण्याचा प्रयत्न होता. कॅच तर सुटली आहे आणि त्याचा बुरदंड मात्र चौकारामध्ये भरलाय.
बॉस का नाही ते पुस्तक घेऊन फिरतात आहे. लोगो आहे का बघा, नाही तर लोगो नसला तरी 5 रनची पेनल्टी. फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि विकेटचं पतन, फलंदाज बाद. ते पूर्ण कर आणि दादा मी काय म्हणतो पूर्ण कर आणि मग नंतर 5 रन कमी कर. इनिंग संपल्यानंतर तुम्हाला टोटल स्कोर सांगू. 5 रन पॅनल्टीच्या त्यानंतर कमी करू आणि त्यानंतर मात्र आता टीमची धावसंख्या झाली आहे 23. सुरेश येतात अंतिमचं षटक घेऊन. यानंतरची मॅच एका बाजूला जिथे पाहायला गेलं तर श्री वाघजाई देवी युवा स्पोर्ट्स गोषटवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये विठलाई शिवछाबा स्पोर्ट्स सनबूर संघ. दोन्ही कॅप्टन तयार यायचंय. चांगला बॉल तिथे हाताळलाय, पहिला बॉल डॉट बॉल आलाय. आणखीन एक चांगला बॉल तिथे पाहायला मिळतोय, बीट करून पाठीमागे चाललाय, परंतु बहुतेक अशी रन नाहीये. डॉट बॉल आहे. बॉस आणि राजेश दादा लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धाव धावफलकावरती जरूर ऍड होईल आणि ते आपण पाहायला गेलं तर एक धाव मात्र नक्कीच येईल. व्हाईट बॉलचा इशारा, अंपायरचा आव्हान, तर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव स्कोर कार्डावरती ऍड होईल. हो, आणखीन एक चांगला बॉल ट्राय करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेटला फेकी केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव वेगाने कंप्लीट झाली आहे. 2 धावा आल्यात आणि 2 धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचलं 27 या धावसंख्येवरती. दोन धाबा आल्यात या बॉलवरती आणि इथे आपण पाहायला गेलं तर इनिंगची होते समाप्ती. 2 धावा शेवटच्या बॉलवरती आल्या, 29 झाल्यात. 5 धावा आपण मायनस करूयात आणि 5 धावा मायनस केल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 24 झाल्यात. 25 धावांचं आव्हान असेल कुंभारवाडी बॉईज या संघाला. येणारे 20 बॉल आणि करायचे आहेत धावा 25. चला टॉस घेऊया नेक्स्ट मॅचचा. सनी दादा या, आपल्या शुभ हस्ते मात्र टॉस घ्यायचा आहे. पाटण तालुक्याचे मोठे बाहुबली या नावाची उपमा तुम्हाला दिली आहे. चला कॅप्टन या, घोषटवाडी आणि सनबूर संघ. चला कॉल कोणाचा असेल? सनबूर संघाचा कॉल, छापा काटा असा कॉल द्यायचा आहे.
छापा असा कॉल दिलाय सनपूर संघाने आणि आलाय तो काटा. टॉस जिंकलाय गोषटवाडी संघाने. एका बाजूला राजेश कुराडे तर दुसऱ्या बाजूला शिवा जाधव. बॉस निर्णय काय असेल? गोलंदाजी. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर अगदी आपण जर पाहिलं का तर संपूर्ण स्क्वॉड रेडी आहे. परंतु येणारा पाटण तालुका प्रीमियर लीग बद्दल काय सांगाल? कशा पद्धतीने अगदी 6वं पर्व बघताय? काय जास्त काय बोलणार नाही, कारण की शिवाबाचं आयोजन म्हणजे टॉपच असतं. टॉस तुमच्या बाजूने राहिलेला नाहीये. टॉस जिंकला असता तर निर्णय काय होता? मी बॅटिंगच घेणार होतो. जे हवं होतं ते मिळालंय. नवीन जर्सी आज नवीन टी शर्टमध्ये परिधान करून आपण बघताय. काय वेगळं करण्याचा प्रयत्न? बॉसची इच्छा होती नवीन जर्सी तुझ्यासाठी. सनी दादा, अतुल दादांचं आयोजन, जिवाळा चषक आपण बघताय. काय सांगाल? कशा पद्धतीने पाहताय? जिव्हाळा चषकची आज सगळ्या टुर्नामेंट म्हणजे खेळतात जेवढ्या टीम त्या सगळ्यांना लागलेली असते, कारण की तालुक्यात सगळ्यात विशेष बक्षिसं बघायला गेलं तर ह्या स्पर्धेमध्ये असतात आणि प्रत्येक वर्षीची जी बक्षिसं असतात ती चांगलीच असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या क्रिस्टल ट्रॉफ्या बघितलेल्या आहेत त्या अतुलदादाच्या आणि माझ्या आवडीच्या आहेत, म्हणून त्या ट्रॉफ्या बघताना पण खूप चांगलं वाटतं. आणि आयोजनामध्ये अजून बघायला गेलं तर बॉसचा साथ असेल अध्यक्ष म्हणून आणि उपाध्यक्ष म्हणून अतुलदादा असेल तर ती बक्षिसं बघूनच सगळ्यांना वेळ लागलेला असता. थँक्यू सो मच सनी दादा. टॉस जिंकलाय गोषटवाडी संघाने आणि फिल्डिंगचा घेतलाय निर्णय. आमंत्रित केलाय सनपूर संघाला बॅटिंगसाठी. कुठेही जाऊ नका, येणारी मॅच अगदी महत्त्वाची असेल. आणि जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया अमोलजी सरांना. थँक्यू सो मच. हॅलो हॅलो, धन्यवाद आशिष सर. आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून टॉस केला जातोय. टॉस जिंकला इथून सनपूर संघाने आणि सर्वप्रथम निर्णय घेतलाय. आम्ही गोसटवाडी संघाने टॉस जिंकला आणि सर्वप्रथम निर्णय घेतलाय गोलंदाजी करू. मॅचकडे जाऊया. मॅचला मात्र ग्रीन सिग्नल दिला जातोय पंचाच्या माध्यमातून. मॅच केली जाईल चालू आणि पहिल्या गोलंदाजी हाताळण्यासाठी गणेश यांना आपण पाहतोय. पहिलाच बॉल, क्षेत्ररक्षण नाही तिथून निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर. येतोय हा दणदणीत षटकार. 25 धावा हव्या असतील मात्र इथून टीम कुंभारवाडी संघाला, कारण पॅनलच्या 5 धावा इथून कमी केल्या. बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सचिन आणि आकाश ही जोडी खेळताना पाहायला भेटते. हो, इथून लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहे, फील करेल, सिंगल धाव मिळाल्या, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही, थांबवलं जाते. कोयना क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय आदरणीय उपाध्यक्ष अनिलजी बोमकर साहेब, आपल्याला विनंती असेल. वेलकम सर, स्वागत आहे आपलं, हार्दिक हार्दिक स्वागत. अध्यक्ष साहेब या. फटका सजवला हवेमध्ये असेल, क्षेत्ररक्षण आहे तिथून, झेल घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज इथून होईल बाद. आकाशचे इथून खेळ होते समाप्त. आणि जसं पाहिलं तर 24-25 धावांचं टार्गेट कंप्लीट करायचं होतं. धावसंख्या जाऊन पोहोचले सध्या. आता आपण पाहिलं तर 7 या आकड्यावरती एक गडी बाद झालेला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश येताना पाहायला भेटतोय. म्हणजे पहिल्या आकाशची विकेट इथून मिळाली, आता दुसरा आकाश येताना पाहायला भेटतोय. पहिल्या आकाशने मात्र आकाशनाला गवासने घालण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, परंतु ताकदीमुळे थोडासा चेंडू आतमध्ये राहिला आणि झेल बाद घेत असताना इथून फलंदाज बाद झालाय. गोलंदाजी करत असताना गणेश मोठा प्रहार केला होता पहिल्या चेंडूवरती, त्यानंतर मात्र थोडंसं कमबॅक केलंय. क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय इथून गोलंदाजी करत असताना 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 7 या आकड्यावरती, 7 धावा धावफलकावरती. फुलटॉस बॉल होता, मेजवानी दिली होती, बॅटचा कट लागला आणि इथून झेल बाद होत असताना फलंदाज बाद होईल. खूप चांगला खेळ इथून करत असताना गोलंदाजी देखील खूप चांगले, बॅक टू बॅक दुसरी विकेट मिळवल्या. कुंभारवाडी संघाला लागणार हा दुसरा हजर आउट आपण पाहतोय. म्हणजे आकाशच्या रूपामध्ये हा दुसरा खेळाडू बाद होताना पाहायला भेटतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजितला आपण पाहणार आहोत. 25 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करायचा आहे. तो करत असताना इथून आपण पाहिलं तर पॅनल्टीच्या कमी करूनच 25 धावा हवे असणार आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले सध्या आता
7 या आकड्यावरती 7 धाबा धावपलकावरती लागताना पाहायला भेटतील. कुंभारवाडी बॉईज हा संघ खेळत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅटर आपण पाहिलं तर सचिनच्या बॅटमधून एक षटकार आलेला आहे. नॉन स्ट्राईकला अजूनही तैनात आहे. लॉकनचा चेंडू खोलून काढण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण चेंडूवरती येईल तोपर्यंत एकही धाव मिळणार नाही. डॉट बॉलचा इशारा येतोय आणि ओव्हरची होते समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. 7 धावा धावपलकावरती. चला टीम मीटिंग नका घेऊ प्लीज, विनंती असेल पंचांना. हा सातत्याने कॉल केला जातोय. मॅच लगेच चालू करायचं आहे. जिव्हाळा चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व खेळाडू रसिकांचं हार्दिक स्वागत. कुमार निलेश मोहिते आणि कुमार विहान बालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजन करण्यात आलेली आहे. वन साईड जिव्हाळा संघाचे सर्व खेळाडू असतील, ग्रामस्थ असतील, यांच्या माध्यमातून ही स्पर्धा उभारल्या. आर.एस. गोटवलीच्या या मैदानावरती आपण पाहतोय. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. आणि पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन म्हटलं तर नेम टू नेम असतात मित्रांनो. जे नेम दिले ते नेम तुम्हाला पाळावे लागतील. जस्ट आपण मॅचमध्ये आपण पाहिलं स्किट आहे तो सेम हवा असणार आहे. अन्यथा नसेल तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद प्रत्येकाला दिली होती. क्षेत्ररक्षण आहे तिथून अगदी चेंडूवरती धावत येताना पाहायला भेटतो. एक सिंगल मिळताना पाहायला भेटेल. सिंगलने सांगायची धावसंख्या इथून पुढे चालल्या 1ने जाऊन पोचते सध्या 8 या आकड्यावरती. 8 धावा धावपलकावरती. अजितला आता मात्र इथून चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाजी करत असताना गोलंदाजी क्रमांक 2 वरती समीरला आपण पाहतोय. वर्ष कमी असताना देखील गोलंदाजीच्या उंबारट्यावरती गोलंदाजी हाताळत असताना हो खूप चांगला बॉल. अगदी पाडल्यात नंतर मात्र फलंदाजाला समजला देखील नाही. टप्पा घेत मात्र डॉट बॉल त्यांना पाहायला भेटतोय. अगदी वेगाने आणि तेज तरार गोलंदाजी हाताळत असताना गोलंदाज समीर. काय गोलंदाजी चालले मैदानाच्या आतमध्ये. इथून पापटका सजवला आहे. गॅप सिलेक्शन केले. क्षेत्ररक्षण आहे तिथून एक धाव तर मिळाला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न राहणार नाही. सिंगलमध्येच इथून थांबावं लागते. कॉलिंग अगदी खूप चांगला आहे आणि डॉट बॉलचा इशारा येताना पाहायला भेटतोय. डॉट बॉलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या पाहिली तर स्थिरवले 9 धावा धावपलकावरती जाऊन पोहोचले. स्ट्राईक रोटेट केले. आता मात्र फलंदाजीवरती स्ट्राईकवरती गणेशला आणलेला आहे. सचिन यांना आणलेला आहे. आता सचिन पाहूयात कशा पद्धतीची खेळी इथून आपल्या संघासाठी करताना पाहायला भेटतील. फटका खूप चांगला आहे. अगदी वेग होता. सिंगल मिळताना पाहायला भेटते. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाऊन आदळतोय. सिंगलमध्ये इथून कन्व्हर्ट केली जाते आणि सिंगलने संघाची धावसंख्या चालले पुढे 1ने 10 या आकड्यावरती. 10 धावा धावपलकावरती. गोलंदाज आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना समीरला हा बॉल वाईट येताना पाहायला भेटते. दिशाहीन गोलंदाजी करत असताना व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला भेटते. दिशा थोडीशी खराब राहिले. फटका सजवलाय. आता मात्र हवेमध्ये असेल जास्त वेळ. क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली येतोय. झेल ड्रॉप केली जाते आणि इथून परत एकदा संधी निर्माण झाली आणि फलंदाज बाद होईल. महत्वाची विकेट इथून प्राप्त केली जाते. अजितला देखील बाद केले. कॉलिंग थोडासा मिस झाला आणि इथून कॉल मिस होत असताना पाहिलं तर आउट होताना पाहायला भेटतोय फलंदाज अजित. इथून संधी गमावली होती. झेल ड्रॉप झाल्यानंतर मात्र जी संधी निर्माण झाली त्या संधीचं इथून सोनं केले मी म्हणेन टीम डेंजर्स 11 घेरातेगड संघाने. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. 12 धावा धावपलकावरती. अजून 13 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. दहा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असेल. न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये पहा. तनिष येताना पाहायला भेटतोय.
तनिष येताना पाहायला भेटतोय पहा. अगदी छोटा मुलगा गोलंदाजी करत असताना हो खूप चांगला बॉल इथून पेच केलाय. गॅप सिलेक्शन चांगलं राहिलं आणि वन बाउन्सने निघून गेलाय. बॉलरांच्या बाहेर 4 धाव्यांसाठी येतोय हा चौकार. खूप चांगला बॉल फेकला होता परंतु अगदी बॅटवरती घेऊन चेंडूला पाठवले. बॉलरांच्या बाहेर 4 धाव्यांसाठी. 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे चालले जाऊन पोहोचते संघ 16 या आकड्यावरती. 16 धावा धावपलकावरती लागत असताना तर 9 बॉल आणि 9 धाव्यांची आवश्यकता असेल विजयासाठी टीम कुंभारवाडी संघाला. इथून तनिष पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी अतलेल. एक चौकार आलाय परंतु इथून कमबॅक करेल का आपल्या गोलंदाजीवरती. ओहो खूप चांगला चेंडू. वॉट अ सुपर बॉल यार. काय बॉल टाकलाय पहा मित्रांनो. अगदी एक कटर करत असताना चेंडूला फेकून दिला आणि डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. गणेश यांना मात्र चकवत असताना. मावळा ग्रुप अध्यक्ष रोहन कदम साहेबांचे इथून आगमन होते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत घेतलं जाईल. काय बॉल टाकला जातोय पहा. पाटणचा छोटा डॉन चकदे आदरणीय रोहित कदम यांचं इथून आगमन होते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत केलं जाते. हो हो खूप चांगला बॉल इथून पेच केलाय. गॅप सिलेक्शन सोडलंय आणि तिथून चेंडू निघून गेलाय बॉललांच्या बाहेर 4 धाव्यांसाठी. 2 बॉल अगदी खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथून तनिषनं हाताळले आणि 4 बॉलचा खेळ इथून समाप्त झालेला आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती. 5 धाव्यांची आवश्यकता असणार आहे विजयासाठी. तनिष वडिलांची शिकवण मित्रांनो आता मैदानाच्या आतमध्ये चालले. एका बाजूला वडील. आता पटका सजवलाय. झेलवरती असतील परंतु चेंडू जातोय बॉलरांच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी विन होतोय इथून टीम कुंभारवाडी संघ. परंतु इम्प्रेस केले मात्र या खेळाडूने तनिषने. खूप चांगली गोलंदाजी हाताळली. वय वर्ष कमी असताना देखील 13 वर्षाचा खेळाडू इथून गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्यातून गोलंदाजी केली आणि अक्षरशः ताकद थोडीशी कमी पडली असेल मी म्हणेन बॉलिंग टाकण्यासाठी परंतु अगदी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळले तनिष. न्यू मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू होईल. एका बाजूला आपण पाहणार आहोत टीम गोसटवाडी आणि सनबू संघ. हा दोन्ही संघांमध्ये मॅच होईल. या इनिंगचा तर लगेच जा. गोसटवाडी संघ लगेच आपण जायचं मैदानाच्या आतमध्ये.